घडतात यात नवलच नाहीत. मी आधीच बोलून गेलो. मगाच्या सत्रामध्ये आपण तेच बोललो. देव प्राप्त करायचे आहेत आणि त्या देवाला जर प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने सायास करावे लागतात. किती सायास? भयंकर असे सायास करावे लागतात. जितका माणूस कुटुंबासाठी करतो, संसारासाठी करतो. माऊली ज्ञानोबा म्हणतात, तू सायास करतोस लेका, पण कोणासाठी? घरच्यांसाठी. सायासे करीशी प्रपंच दिननिशी हरीशी न भजसी. तुम्ही सायास करतात, पण ते सायास कुठंतरी भगवान परमात्म्याच्या कामासाठी असले पाहिजेत, त्याच्यासाठी असले पाहिजेत. आणि ज्या वेळेला त्याला समर्थ सुपूर्त केल्या जातात ना, मग ते सायास त्या भगवान परमात्म्याला आवडून जात असतात. त्याच्यातून काहीतरी चांगलं निघत असतं. समुद्र मंथनाची कथा आम्हाला सांगतात, आधी जरी हलाहल नावाचं विष निघालं असलं तरी त्याच्यातून अमृताची उपलब्धी आम्हाला झाली, आम्हाला ते अमृत प्राप्त झालं. म्हणून होऊ द्या, चांगल्या कामाला कधी हलाहल निघालं का समजून चला अमृत भेटणार आहे, अमृत भेटणार आहे, या अपेक्षेने काम करायचं. आणि म्हणून आम्हाला अमृत प्राप्त झालं. सर्व देवतांनी ते अमृत प्राशनही केलं. अमृत प्राशन केल्यानंतरचा खऱ्या अर्थाने परिस्थिती अशी गोड आहेत बघा. देवतांनी संपूर्ण राज्य आता स्वतः काबीज करून घेतलं, स्वतःना प्राप्त होऊन गेलं. आणि स्वतः प्राप्त केल्यानंतर मात्र आता इकडे राक्षस मात्र चिंतातूर झालेत. कारण राक्षसांना हे माहिती होतं की आम्हाला जे काही अमृत प्राप्त करायचं आहे, भगवंताने एक मोहिनी रूप धारण केलं. त्या मोहिनी रूप धारण केल्याच्या माध्यमातून त्याने आम्हाला हे अमृत न देता बेस्ट ठेव जसं जसं आम्हाला न देता फक्त आणि फक्त त्यांनी देवतांनाच पाजलं, आम्हाला तर फक्त साधं पेय पाजल्यासारखं झालं. असा दुजाभाव का केला देवतांनी? म्हणून राक्षसांच्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो. कधीतरी आम्हाला ही कथा शिकवते की एखाद्याला जर चांगलं म्हटलं का दुसऱ्याचा सन्मान आपोआप अपमान होत असतो. धर्मशास्त्र म्हणते, एका म्हणता भले दुजे सहजीनीन दिलेत. हे तेव्हापासूनच सांगून दिलं आमच्या धर्मशास्त्राने की कोणाला चांगलं म्हणायचं असेल तर एकाला म्हणूच नका, सगळेलेच म्हणा. काय की नाही? एकाला म्हणूच नका. कारण मनामध्ये द्वेष निर्माण होत असतो. देवतांसाठी वेगळं आणि आमच्यासाठी का वेगळं? यांच्या भाव निर्माण, याच्यामध्ये भाव निर्माण झाला पाहिजेत का वैरभाव निर्माण झाला पाहिजे? परमार्थामध्ये प्रेम सद्भावना निर्माण झाली पाहिजे. सद्भावना निर्माण होणं अत्यंत महत्वाचे आहे. पण आम्ही काय करतो? सद्भावना व्यक्त होण्याच्या मार्गाने जात असताना आम्ही इतके वाहून जातो, आम्ही सद्भावना सोडून देतो आणि एखाद्या भावाला धरूनच त्याच उदो उदो करत राहतो. आणि एकदा का त्याचा उदो उदो केलात ना, बाकीचे लोक सहज म्हणत असतात, हा पाकिट देतात वाटते महाराजला, चांगलं मिळतंय वाटते. आणि म्हणून कधीतरी आम्ही हे शिकलं पाहिजेत. आम्हाला धर्मशास्त्र सांगते निदान या गादीवर तरी सगळे लोक समान असले पाहिजेत. या गादीवर नाही का? या गादीवर कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, कोणी तुच्छ नाही, कोणी उच्च नाही, काहीच नाही. भावच ठेवायचा नाही. अशा पद्धतीचं ह्या आसनावर आरूढ होत असताना हा विचार या धर्म गादीने नक्की केला पाहिजे. या गादीवर कोणी असावं, या गादीवर कसं असावं, त्याची साधना काय, त्याची विचार काय, या सगळ्या गोष्टी पाहणं अत्यंत महत्वाच्या असतात. आणि म्हणून यांनी वैरभाव निर्माण झालात मनामध्ये, आणि एवढा वैर झालात की आता काहीतरी बदला घ्यायचा. आणि याच्यासाठी शुक्राचार्यजी समोर येतात. आणि शुक्राचार्यजींनी खऱ्या अर्थाने बळीराजाला जवळ घेतलं आणि बळीराजाला सांगितलं की राजा, तुला माहितीये, अरे तुझ्याच कुळातील भक्त प्रल्हाद असतील, त्यांचे वडील हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष आदी करून सगळे यांना कपटी भगवान विष्णूने मारून टाकलं म्हटले, मारून टाकले. आणि तू
काय करतोय म्हटले, कधीतरी त्यांच्या वैरभाव निर्माण कर, कधीतरी त्यांना पराजित करण्यासाठी प्रयत्नशील राहा. आता त्याला ज्या वेळेला फूस लावलीत, आपल्या भाषेत बैकून दिलं, त्यावेळेला राजा बली म्हणतोय, राजा बली म्हटला मी नेमकं काय केलं पाहिजे. बघा, बळी आणि बलीमध्ये फरक आहे बरं. राजा बळी वेगळा आणि राजा बली वेगळा. तुम्हाला सांगू, आता हे अशा अनेक संघटना आहेत, लाईव्ह आहेत, मला भान आहे या गोष्टीचं, तरी मी बोलतोय. अनेक संघटना अशा आहेत, अरे 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 तुम्हाला काय माहिती आहे, या ब्राह्मणाच्या नादी लागू नका, येईन तर आपले बळीराजाला पाताळात घातलं. ब्राह्मणाने बटू वामनाने राजाला पाताळात घातलं हे सत्य आहे, पण बळीला नाही घातलं, बलीला घातलं. बळीराम दादा बळीराजा ज्याला आम्ही पुजतो तो कृष्ण कन्हैयाचा भाऊ, त्याचं ओळख आहे, त्याच्या खांद्यावर नागर आहे, नागर. तो शेतकरी राजा आहे, तो शेतकरी राजा आहे, त्याला पाय खाली तुडवलं नाही, बली राजाला तुडवलं, जो राक्षस योनीमध्ये जन्माला आलेला होता. पण अनेक लोक फक्त जाती जातीमध्ये भेद व्हावा, विरोध निर्माण व्हावा आणि त्याच्यासाठी बैकवल्या जातात. त्याच्यात जास्तीत जास्त आपल्याला सांगितलं जाते की तुम्ही काय त्याच्या नादी लागून राहिले आणि काय करून राहिलेत. बलीचा विषय नाही आहे, बलीला राक्षस योनीमध्ये आहे आणि का घातलं त्याचा वेगळा विषय आहे. ज्या बळीराजाचा आपण सन्मान करतो की बळीचं राज्य येऊ दे आम्ही म्हणतो, तो बळी दाऊ भैया आहे, कृष्ण कन्हैयाचा भाऊ. तुम्ही फोटो जर पाहिला असेल तर त्याच्या नागर आहेत खांद्यावर, तो आपला शेतकरी राजा आहे. म्हणजे हे नाही असं मी म्हणत नाहीये, हे सुद्धा देवपणच आहे. देव जर त्याच्या द्वारपाल राहतोय म्हणजे त्याचा काय अधिकार सामान्य असेल. फक्त विरोध करायचा म्हणून आम्ही करतो, बाकी काही नाही. आम्हाला शेंडाई माहित नाही, बुळूकही माहित नाही, फक्त त्यांनी सांगितलं आम्ही करायला लागलो. बलीराजा त्याला सांगितलं तू दैवतांचं वैर निर्माण करायचं, मग वैर करण्यासाठी काय करायचं तर आता तू काहीतरी करून सत्संग केला पाहिजेत. म्हणून त्याने 99 यज्ञ केलेत, म्हणजे 100 अश्वमेध यज्ञ त्यांनी करण्याचं ठरवलं, ज्याला विश्वजित सुद्धा म्हणतात. अश्वमेधाने विश्व जिंकल्या जाऊ शकतं आणि म्हणून असे यज्ञ करण्यासाठी त्याला ज्या वेळेला सांगितलं तो म्हटला काही हरकत नाही, यज्ञ मला करायचं आहे, पण ते यज्ञ करण्यासाठी त्या पद्धतीचं कार्य सुद्धा लागतं. यज्ञ सहजासहजी होते काय? यज्ञ करणं एवढं सोपं नाही. आजकाल या जगतामध्ये यज्ञ करण्याचे काळ गेलेत. यज्ञाचं आपल्यासारख्याने फक्त यज्ञाचं आपण एक कार्य दाखवू शकतो, पण यज्ञ करायचा म्हटलं ना का तो यज्ञ आपल्याच्याने होत नाहीत. त्याला वेदोक्त ब्राह्मणाची वाणी लागते, तो ती त्रिकाल संध्या करणारा असावा, त्याही पेक्षा समोरचा जास्त सुचूरभूत असावा आणि एकही सामुग्री कमी पडता कामा नये, एकही सामुग्री कमी पडता कामा नये. तुपाची धार पाहिजे चालू, किती तुपाची हत्तीच्या सोंडेमध्ये बसेल एवढी एक सारखी धार पाहिजे. गावातले वावरही का लागतील आपल्याला असं जर म्हटलं, तुपाची धार चालू पाहिजेत. ते म्हणसान का हो मग आम्ही यज्ञ करू नये का? प्रत्येक लोकांचं एक वेगवेगळं वैशिष्ट्य होतं. आता विषय आला म्हणून सांगतोय. कलियुगामध्ये नामयज्ञ सांगितलेला आहे, कलियुगामध्ये नामयज्ञ सांगितलं आहे. नामयज्ञाला तुम्ही जितकं करणार तितकं देव संतुष्ट होत असतो. ही जी यज्ञाची कृती आहे ही फक्त आपल्याला आहुती आणि परिसरामध्ये खऱ्या अर्थाने निगेटिव्हिटी पसरलेली जी आहेत ना, नकारात्मक शक्ती जी पसरलेली आहे त्याला दूर करण्याचं काम खऱ्या अर्थाने यज्ञ देवता करत असते. पण कलियुगातील लोक त्या पद्धतीचा यज्ञ करू शकत नाही. पण बळीराजाने त्या बलीने एकच विचार केला, आता मला यज्ञ करायचे म्हणून त्याने एका पाठोपाठ एक अश्वमेध यज्ञ केलेत आणि ते अश्वमेध यज्ञ एक नव्हे तर 99 पर्यंत पूर्णत्वास गेलेत. आणि पूर्णत्वास जसं गेलेत ना, लगेच त्या ठिकाणी देवेंद्राच्या लक्षात आलं आता हा आपली गादी घेते वाटते, आणि मग लगेच त्याने काळ्या करणं सुरू केल्या. तसं सहनच होत नाही देवेंद्राला. कोणी काही करायला लागलत ना की त्याचा कसा काटा काढायचा हे देवेंद्राला चांगलं समजते. मी इंद्राच्या बद्दल देवेंद्रच नाव आहे त्याचं सांगून राहिलोच. त्याने बरोबर विचार केला, आता हा माझी जागा घेतो का काय माहिती नाही, बहुतेक आपल्या पदावर बसतो का काय माहिती, आता त्याचा काटा काढला पाहिजेत. आणि म्हणून त्या देवेंद्राने इंद्राने
त्याने बरोबर एक केलं, आता बलीला आम्हाला काहीतरी करावं, याच्यासाठी तो देवेंद्र भगवान परमात्म्याच्या जवळ गेला आणि भगवान परमात्म्याच्या जवळ गेल्यावर सांगितलं, महाराज भगवंता, हा बली जर खऱ्या अर्थाने या स्वर्गाचा राजा बनलात, इंद्र बनलात, म्हणजे इंद्र हे गादी आहे बरं, इंद्र पद आहे, जसं मुख्यमंत्री पद आहे तसं त्यातले जे काही खाते आहेत त्यातलं जे पद आहे तसं हे इंद्र पद आहे. आणि त्याला ही भीती होती देवेंद्राला की माझ्या इंद्रपदावर हा बसतो की काय. आणि म्हणून आता त्यांनी भगवंताची भेट घेतली आणि भगवंताला विनंती केली, प्रभू काहीही करा पण ह्या बलीला आपल्याला थांबवलं पाहिजेत, नाही तर तो त्या ठिकाणी नाश केल्याशिवाय राहणार नाहीत. नवे खऱ्या अर्थाने सृष्टीमध्ये पुन्हा देवतांना पळता भुई कमी पडेल आणि म्हणून तुम्ही काहीतरी करा असं ज्या वेळेला सांगितलं ना, भगवान परमात्मा म्हणते काही हरकत नाही, तो जर खरंच जगताला त्रास देणारा असेल तर त्याच्यासाठी मी आता काहीतरी केलं पाहिजे. कारण भगवंताचं ब्रीद आहे, भगवान परमात्मा या दृष्टांचा संहार करण्यासाठीच या अवनी तलावावर आलात. त्याचं यज्ञ तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही असे दोतोंडी का बोलतायत. एकीकडे तुम्ही आम्हाला कालपर्यंत सांगत आले जो भगवंताचं नामचिंतन करतो त्याचा देव सांभाळ करतो. तुम्ही आज म्हणताय की भगवान परमात्म्याने बलीला मारण्यासाठी प्रयत्नाला सुरुवात केलीत. तो तर नामचिंतनच करत होता, यज्ञच करत होता, त्याला का मारलं, त्याला का मारतायत. त्याच्या मागचं कारणच मुळात हे आहे, दिसताना क्रिया जरी चांगली असलीत ना तरी मात्र त्याचा हेतू फार वाईट आहे, त्याचा हेतू वाईट आहे. आणि म्हणून एखादा व्यक्ती पदाने मोठा आहे पण त्याची कृती जर वाईट असेल ना, अशा वेळेला त्या व्यक्तीचा संहार करणे म्हणजे धर्माचं रक्षण करणे, धर्माचं रक्षण करणे. मंदोदरी रावणाची बायको हे 5 पतिव्रता ज्या आहेत ना त्यातील श्रेष्ठ पतिव्रता आहेत. पतिव्रता म्हटले गेले अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम. या 5 स्त्रियांचं रोज स्मरण जरी केलं तरी महापातकाचं नाश होतं, इतकं मंदोदरी श्रेष्ठ होती. पण रावणाला मारलत ना, मग पतिव्रतेचा नवरा मारला गेला. शिवमहापुराणामध्ये अशी कथा आली, जालंधर त्याची पत्नी रुंदा ती सुद्धा पतिव्रता होती पण जालंधराला मारल्या गेलं. का, ती जरी पतिव्रता असली तरी तिचं पातिव्रत्याचा जो वापर आहे तो वाईटासाठी होतोय. तसा बलिराजा जरी यज्ञ करत असला, देव कार्य करत असलात तरी त्याचं कार्य मात्र, त्याची कृती मात्र वाईटासाठी आहे, वाईटासाठी आहेत. उदाहरणार्थ पोलीस आहेत, तो समाजाच्या हितासाठी आहे. त्याच पोलिसाने जर वाईट कृत्य केलं ना मग त्याने त्या पदाचा अपमान करणं आहे, त्याचा वापर वाईटासाठी करणं झाला तर तो जसा शिक्षेस पात्र असतोच ना, मोठ्या पदावर चांगल्या पदावर असून त्यांनी वाईटाचा आधार घेतला अशा वेळेला तो जसा शिक्षेस पात्र होत असतो, त्याच पद्धतीने बलिराजा जरी यज्ञ करत होता पण त्याचा यज्ञ करण्याचा हेतू काय होता, इंद्रपद मिळवणं. आणि ते इंद्रपद मिळवल्यानंतर त्याने स्वतः मात्र खऱ्या अर्थाने देवतांना बंदिस्त करणं हे त्याचं स्वप्न होतं. आणि म्हणून त्याला घालवणं अत्यंत महत्वाचं होतं. आणि ते घालवण्यासाठी माझ्या भगवान परमात्म्याने होकार दिला आणि होकार देताबरोबर सुंदर असं छोटंसं बटू रूप धारण केलं. त्याच रूपाला खऱ्या अर्थाने वामन भगवान म्हणायला लागले, बोलिये बटू वामन भगवान की. माझ्या भगवान परमात्म्याने वामन रूप धारण केलं आणि वामन रूप धारण केल्यानंतर बलिराजाच्या त्या बलिराजाच्या दरबारामध्ये गेलेत. आणि बलिराजाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर बाहेर उभं राहून त्या बलिराजाला खऱ्या अर्थाने आवाज द्यायला लागले, तेरे द्वार खड़ा भगवान भगत भरे
परमात्मा त्यांच्या द्वारामध्ये उभा राहिला आणि उभं राहिल्यानंतर खऱ्या अर्थाने माझ्या भगवान परमात्मा आवाज देत आहेत, भिक्षाम देहि भिक्षाम देहि भिक्षाम देहि. धर्माची वेळ ज्या वेळेला येते ना तेव्हा देव सुद्धा भिक्षा मागण्याच्या उद्देशाने का असेत ना बाहेर निघतो. धर्म सांभाळण्यासाठी कुठलंही रूप माणसाला धरायचं काम वेळ आली तरी माणसाने पुढाकारी झालं पाहिजे. हे वामन भगवान सांगतायत आम्हाला. काय वेळ आलीत माझ्या भगवान परमात्म्यावर, भिक्षा मागण्यासाठी उभे राहिलेत आणि भिक्षा मागण्यासाठी उभे राहिल्यानंतर भगवान परमात्म्याचा आवाज बलिराम दादा ऐकतात, बली राजा ऐकतोत आणि त्या बलिराजाने ऐकल्यानंतर खऱ्या अर्थाने राजा बली त्यांच्या समोर उठून उभा येत राहतोत, त्याच्या जवळ येतोत आणि जवळ आल्यानंतर छोटस ते बालक पाहलं, मन भरून आलं, मनामध्ये आल्हाद निर्माण झाला. ते छोटस रूप आकर्षण करणार होतं, वामन भगवंताचं आकर्षण करणार होतं आणि ते आकर्षण करणारं रूप जसं पाहलत ना, विचारलं महाराज काय हवंय तुम्हाला. त्यावेळेला वामन भगवान बोलतायत, राजा बली तुझ्याबद्दल खूप ऐकलेत मी, तुझ्या उदारतेचे पोहाळे मी रोज नित्याने श्रवण करत राहतो. तुझं देणं इंद्रपदाला सुद्धा लाजवणार आहे, इतका तू दानशूर आहेस. समजते का मी काय बोलतोय. देव आहे, बलीची स्तुती करून राहिलेत, बलीची स्तुती करतायत का काहीतरी मिळवायचं आहे म्हणून. लोकांचा स्वभावच आहे, काही जर मिळवायचं असलं ना लोक गोड बोलतात आणि आजकाल गोड बोलणाऱ्याचे काम होतात, गोड बोलणाऱ्याची काम होतात. आम्ही कोण फसतो तर आम्हाला कोणाची स्तुती जमत नाही. आमचा मोठा प्रश्न तोच पडतो. अरे साधक काही घ्यायचं असलं की लोक काय बोलतात राजा, वा वा. एखाद्याला बैलगाडीला मी एका ठिकाणी खरंच पाहिलं, एक आला आम्ही बसलेलोच होतो असे, आबा राम राम म्हटलं काय ते काय म्हणतात बा, काही म्हणे तुमच्या वावराकडूनच आलो. असं काय पराठी लागेल म्हणे तुमची, एकरी 12-15 सोड सहज येते म्हणे तुम्हाला. मी विचार केला, म्हटलं कडे हे काय कसं काय काय, एकरी 15 पर्यंत तुम्ही जाताच, 12 कुठे गेलाच नाही, 12 कुठे गेलाच नाही. हो काय रे म्हणे, तूर तर अशी लागेल तुम्हाला काय सांगा, लोकले तरी 4-5च्या वर जाणार नाही, पण तुम्ही 10चा ॲव्हरेज गाठाच. त्याचंही बोललं सगळं बरोबर. आबा म्हणे हे सगळं बरोबर आहे गड्या, पण तू स्पेशल पाहायला गेलो म्हणे, मी वावरात तुमच्या स्पेशल पाहायला गेलो, बस सरळ तुमच्या घरी सांगायला आलो, काहीच नाही, फक्त मी इकडे समोर चाललो होतो माझं कामच, पण मी सहज चाललो होतो पण तुम्ही दिसले म्हणून. काय होतं रे, काहीच नाही आबा, मला पाहिजे होती तुमची बैलबंडी, पण ते मला काही लेखाचं तुम्हाला वेळ भेटत नव्हता म्हणून. आबा म्हणे तुला बैलगाडी देतो मी, पण आधी पहिले चहा घेन मग. आजकाल समाजात लोकांना जर खुश करायचं असेल तर त्यांची स्तुती करावी लागते. स्तुतीप्रिय लोक झाले, कोणीच काय स्तुतीप्रिय काय, महाराजही स्तुतीप्रिय झालाय. त्याला कोणाला वाटतं आपल्याला चांगलं म्हटलं की आवडतं. कोणी चांगलं म्हणण्यासाठी नाहीत, माणसानं चांगलं असावं, आपोआप चांगलंपणा प्राप्त होत असतो. दाखवल्याने सांगण्यानं होतो का, चांगलेपणा दाखवल्याने सिद्ध होत असतो का. मी नेहमी एक वाक्य बोलत असतो, चांगलपणा दाखवल्याने आणि सांगणाऱ्याने सिद्ध होत, सांगण्याने सिद्ध होत नसतो, तो आचरणातून दिसत असतो. कारण आपल्या कृतीला कोणी पाहो ना पाहो भगवान पाहत असतो, देव पाहत असतो, त्याचं लक्ष सगळीकडे आहे ना. मग आपल्याला कोणी चांगलं म्हणतंय काय, कोणी नाही म्हणतंय का,
आम्ही काय करतोय काय नाही लोकांनी त्याची दखल नाही घेतली तरी चालेल, आमचा भगवान परमात्मा त्याची दखल घेत असतो. पण जगताचा नियम आहे, भगवान परमात्मा सुद्धा त्याला स्तुती करायला लागले. तुझ्यासारखा दातृत्ववान कोणी नाही. तुझा पती जो होतात ना राजा विरोचन, त्या विरोचनाने सुद्धा खऱ्या अर्थाने कितीतरी आयुष्य दान दिलेले आहेत, कितीतरी वेळा आयुष्य दान दिलं ब्राह्मणांना. असं तू दातृत्वाच्या घरामध्ये असल्यामुळे मला तुला काहीतरी मागायची इच्छा झाली आहे, तू देशील का? तो म्हटलेत वा वा महाराज, तुम्ही मागायला आल्यानंतर मी देणार नाही असं थोडी होईल. महाराज म्हटलेत काही हरकत नाही, मला फक्त आणि फक्त तस्मात् वदो महिषद रुज्ञे वरदर्शभा पदानी तिन्ही दैत्रेंद्र समिता पदा मम. हे देवेंद्रा, मला तुझ्याकडून मागायचंय. मला काय पाहिजे? माझ्या पायाने मोजल्या जाईल फक्त इतकी 3 पग जमीन पाहिजेत, 3 पग जमीन पाहिजे. देवेंद्र हसतोय. अहो महाराज, काय तुम्ही हे याला म्हणतात छोटंसं बाळ आणि बुद्धी छोटीच. अहो काहीतरी मागा म्हटलेत. राजा प्रसन्न झालाय. राजा प्रसन्न झाल्यानंतर काय मागितलं पाहिजे? तो राजा प्रसन्न झाला काय मागावं? माणसाला मागायची तर पाहिजे की नाही अक्कल. एक राजा सकाळपासून प्रवासामध्ये निघला होता, तहानेने जीव व्याकुळ झाला होता आणि व्याकुळ झालेला तो राजा इकडे तिकडे शोध घेत असताना एका शेतात एक बाबा काम करत होता. राजाला असं वाटलं की 100% याच्याकडे पाणी असेल. राजाने त्याचा ताफा तिकडे हलवला, त्याच्या जवळ गेलेत, त्याला सांगितलं पाणी आहे काय रे? तो खुश झाला. म्हटले राजे आलेत, म्हटलेत पाणी आहे नाही तर काय. तर लगेच राजाची व्यवस्था करायला लागलेत आणि राजाला खऱ्या अर्थाने पाणी वगैरे पाजलं. आता पाणी पाजल्यानंतर राजा संतुष्ट झालात ना, राजा खुश झाला. राजा म्हटलात वा, मला जर आता 5 मिनिटात पाणी मिळालं नसतं, मी चक्कर येऊन खाली पडलो असतो, बेशुद्ध तरी झालो असतो, मेलोही असतो, सांगता येत नाही. पण तुझ्यामुळे माझा जीव वाचलात, मला पाणी मिळालं. बोल म्हटलेत काय हवंय तुला? मी तुझ्यावर संतुष्ट आहे, खुश आहे म्हटलेत मी तुझ्यावर. बोल काय हवंय? आता सांगा, हा ज्या नगरामध्ये राहतो, ज्या परिसरामध्ये राहतो, त्या परिसराचा हा राजा आहे, सर्व संपन्न आहे. आणि असा राजा प्रसन्न झाल्यानंतर यांना काय मागावं? हे प्रसन्न होतावर हा म्हटले राजेसाहेब खरंच द्यायचा? देणार? हो म्हणे खरंच देतो. काहीच नाही म्हटले राजेसाहेब, द्यायचं असेल तर एक करा म्हणे. सकाळी आलो म्हटले डबा घेऊन, जसा तसाच आलो, जेवण केलं म्हटले, खिशात हात टाकला, तंबाखू निघला म्हणे, चुन्याची पुडी घरीच आहे, चुना असेल तर द्या म्हणे. अरे तुला राजा प्रसन्न झाला, तू त्याला चुन्याची पुडी मागतोय, काय अर्थ काय या गोष्टीला? कोण समोरची व्यक्ती काय आहे? देणारी व्यक्ती आहे. आणि देणाऱ्या व्यक्तीला मागायचं नसतं. सहज आपल्याला माहिती आहेत ना मिळते, तरी मग का असा अट्टहास करायचा? मिळणाऱ्याच्या कडे कधी बघायचं नसतं. मिळणाऱ्याकडून अपेक्षा करायची नसते, अपेक्षा करायची नसते कधीच अपेक्षा. पातुर्डाकर या गावात 5 वर्ष झाले आहेत. मी कोण्या वर्षी पाकिट नाही ठरवलं इथं, कोण्या वर्षी पाकिट नाही ठरवलं आणि मला कोण्याच वर्षी यांनी नाराजही केला नाही. त्याचं कारण आहे, मिळणाऱ्यांकडून अपेक्षा करायची कशाला? मला असं वाटतं, न मागून जर चांगलंच होत असेल तर मागायची गरज काय? चांगलं होत असेल तर रडायचं कशासाठी? आपल्याला माहिती आहेत ना. म्हणून तरी राजाला माहिती आहेत, माझ्या भगवान परमात्म्याला माहिती आहेत की हा राजा कसा आहे. तो म्हटला मला माझ्या पायाने जमीन पाहिजे, 3 पाय जमीन पाहिजेत. 3 पाय जमीन, पग जमीन म्हटल्याबरोबर तो म्हटले तुमचे पाय किती, काय किती? मागताना माणसानं दुसऱ्याच्याकडून हे करावं, तर तुम्ही मागताय काय? त्यावेळेला त्यांनी लगेच म्हटलं काही हरकत नाही, तुमच्याच पायानं पाहिजेत ना, द्यायला तयार आहे म्हटले मी, तुमच्या पायानं घ्या. तो म्हटला तसं नाही पाहिजे, संकल्प सोड, आधी संकल्प सोड. नान्यम ते कामये राजन दान्या जगदीश्वरात नैनम प्राप्नोति वै विद्वान ज्ञावर्थ प्रतिगृह्यतः. माणसाने दान देताना संकल्प सोडला पाहिजे.
संकल्प सोडला पाहिजे कुठल्याही गोष्टीचा. आपण अन्नदान जरी करतो ना त्यावेळेला संकल्प सोडत असतो ना. ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना यत् करोषि यदश्नाशी. अनेक श्लोक आहेत त्यांच्या. संकल्प सोडावा लागतो मग त्याची ती पूर्णाहुती होत असते. म्हणजे त्याच्यात मन राहायचं नाही. मी दान दिलं त्या गोष्टीचा संकल्प तो तसा पूर्ण होणार नाही. म्हटले राजा तू संकल्प सोड. तो म्हटले 3 पाय जमीन पाहिजे, 3 पग जमीन पाहिजे, तेही तुमच्या पायानं पाहिजे. एवढ्यासाठी कायला संकल्प सोडायला लावता. हा तुम्हाला हवं असेल तर अर्ध राज्य दान देतो त्याचा संकल्प सोडून घ्या. तो म्हटला ए राजन जेवढं बोललो तेवढं दे, जास्त पुढचं नको बोलू. वर्ण नाही बरं तसं. हो मी बोललोय तेवढं दे म्हटले, तुम्हाला जास्त अपेक्षा नाही तुझ्याकडून. बरं देतोत म्हटले संकल्प सोडून. संकल्प सोडून देतोत म्हटलेत आणि त्या ठिकाणी कमंडलू घेतलं पाणी टाकणार तेवढ्यात मागून आवाज आला राजा हाती पाणी घेऊ नको म्हटले. अरे मला कुठंतरी हा घातकी विष्णू वाटतोय, हा कपटी विष्णू वाटतोय. मला तुझा घात करण्यासाठी आलेला आहे. तू हातात संकल्प करण्याकरता पाणी घेऊ नको. शुक्राचार्यजी जवळ येतात आणि सांगतात हा कपटी विष्णू आहे त्याच्या नादाला लागू नको, हा घात करेल. पण राजा बली म्हणतो गुरुदेव माफ करा, तुम्ही मला नकार देतायत पण तुम्हाला सांगू मी त्यांना देण्याचं वचन दिलंय. आता मी माझ्या शब्दाला मागे सरू शकत नाही. आता मी माझ्या शब्दाला मागे सरणार नाही. म्हटले मग सोडणारच संकल्प. शेवटी शुक्राचार्याने नाही म्हटलं तरी खऱ्या अर्थाने तो ज्या वेळेला कमंडलूतलं पाणी घ्यायला लागलात ना शुक्राचार्यजी अगदी सूक्ष्म रूप धारण केलं आणि त्या कमंडलूच्या झारीमध्ये जाऊन बसलेत. पाणी टाकायचा प्रयत्न करतायत पण ते पाणी जसं निघत नाहीत ना लगेच त्या ठिकाणी त्या बलिराजाला सांगितलं. देव म्हणते अरे याच्यात काहीतरी अटकेलाय वाटते, काढून टाक असं म्हणता बरोबर माझा बलिराजा खऱ्या अर्थाने दर्भाची काळी घेतो आणि दर्भाची काळी घेता बरोबर त्याच्या छिद्रात जशी टाकलीत ना ते लगेच शुक्राचार्याच्या डोळ्यात जाते. शुक्राचार्य बाहेर निघतो. आळ आला म्हणून घोडीला डोळा, आळ आला म्हणून घोडीला डोळा. होडीला डोळा बळीने आंधळा शुक्र केला. डोळ्यात छिद्र पाडलं. शुक्राचार्य बाहेर आले म्हणजे जाय तुला काय करायचं ते कर झालं. डोळ्या पडलं तिकडे निघून गेले. बलिराजाने त्या ठिकाणी संकल्प जसा सोडलात ना संकल्प सोडलात खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा त्या संकल्प सोडता बरोबर एक सुंदर असं विराट रूप धारण करतात आणि विराट रूप धारण करता बरोबर त्याचं ते रूप जसं बलीने पाहिलं त्याच्या लक्षात आलं माझ्या भगवान परमात्म्याने पहिल्याच पावलामध्ये सप्त स्वर्ग प्राप्त करून घेतले, दुसऱ्या पावलामध्ये सप्त पाताळ त्या ठिकाणी प्राप्त करून घेतले आणि बलीला सांगितलं बली तिसरा कुठं ठेवू. त्याच्या लक्षात आलं म्हणजे भगवान तुमच्यासारखे चतुरादी शिरोमणी तुम्हीच आहात. पहिल्या याच्यात सप्त स्वर्ग प्राप्त केलेत, दुसऱ्यामध्ये अतल वितल सुतल रसातल महातल पाताळ अनुसरण केलं. तू धर्म सोडला नाहीत म्हणून तुला मी आज आशीर्वाद देतो. जे जागा देवादिकांना सुद्धा प्राप्त झाली नाहीत ना ते जागा मी तुला देतो. तुला मी वचन देतो सावर्णी मन्वंतरामध्ये तू माझा भक्त इंद्र होशील आणि मी तुझ्या द्वारी द्वारपाल म्हणून उभा राहील.
कधी कधी मला नवल वाटतं, आम्ही बळीला पाताळात घातलं म्हणून तिरस्कार करणारे पुढे हातही शब्द सांगत जा की त्यांनी पाताळात घातल्यानंतर त्या देवाने शब्द दिलात की तुला मी पुढे इंद्र बनवतो आणि तुलाच जागा दे, नाही का, आम्ही या वेळेला तू अर्ज मागे घे, पुढच्या इलेक्शन मध्ये तुले ते पद देतो, तुझे राखीव असेल. मग अर्ज मागे घ्यायला लावलात, एवढाच विरोध का करून राहिलात तुम्ही? त्यानं मागून अर्ज घेण्यासाठी हाही विचार आम्ही कधीतरी करावा. त्याच्या मागचं समाधान सुद्धा सांगावं लोकांनी. आम्ही फक्त वरलं पाहतो, बाकी काही सांगतच नाही. अशा पद्धतीने भगवान परमात्म्याने त्या द्वारपाल म्हणून त्याच्या दारी राहिलेत. आईला सुद्धा एवढा आनंद झाला. आई सुद्धा एकच बोलायला लागली, भली हुई मैं नहीं गई पति विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया की प्रभु पसारे हात. प्रत्यक्ष भगवान परमात्म्याने माझ्या मुलाच्या समोर हात पसरावेत, यापेक्षा माझा भगवान, माझा बाळ, या माझं पुत्र, याच्यापेक्षा कुठलं मोठं असेल, असा आनंद त्या ठिकाणी व्यक्त केलात. आणि त्या पद्धतीने त्यांनी ती क्रिया केली. त्याच्यानंतर भागवत कथेतील 9 स्कंदाला सुरुवात होते आणि त्या 9 स्कंदामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला सुंदर अशी रामकथा श्रवण करायची आहे. चला तर मग आपण रामचरित मानसामध्ये प्रवेश करूया आणि त्या राम प्रभूचं थोडा वेळ सुंदर असं श्रवण करूयात, कथा श्रवण करूयात.
शुरू हो रही है राम कहानी। माझ्या भगवान राम प्रभूची कथा येते भागवतामध्ये, जरी ती फक्त 2 अध्यायामध्ये आलेली आहे, फक्त 2 अध्यायामध्ये आलेली आहे, म्हणजे इतरत्र कथा तरी जास्त आली आहेत। 2 अध्यायाचा जर विचार केलात ना, तर रामप्रभूचा जन्म झाला, लग्न केलं, वनात गेले, रावणाला मारलं, घेऊन आले। पण तरी सुद्धा आता 4:15 वाजली म्हटल्यानंतर मग आता वेळेचा विचार करता तर रामचरित मानसाला थोडासा वेळ दिला पाहिजे। आणि म्हणून काय आहे रामचरित मानस कथा? रामचरित्र एवढं पावन आणि पुनीत आहे बघा। राम कथा शशी किरण समाना। गोसावी तुलसीदासांना विचारलं का हो रामकथा कशी आहे? ते सांगतात रामकथा शशी किरण समाना। प्रश्न पडलेल महाराज, सूर्यवंशाची कथा आहे आणि शशी किरण समाना कसं काय? त्याच्या मागचं कारण आहे, सूर्याच्या ठिकाणी प्रखरता आहे, होते काय गरमी सहन, मग सूर्याची कथा आहे पण प्रखरता खूप आहे आणि म्हणून ते मान्य नाही। बरं, चंद्रासारखी म्हणायची काय हरकत होती यांना? मग चंद्रासारखी का म्हटले नाहीत? शशी समाना का म्हटलं नाही? त्यांना भीती होती की चंद्राला डाग आहे पण माझी रामकथा निष्कलंकित आहे आणि म्हणून सांगतायत शशी किरण समाना, चंद्राच्या किरणासारखी समान शीतल आहे, इतके सुंदर आहे। काय आहे? एक वाणी, एक वचनी, एक पत्नी, सगळं एकत्वाने भरलेलं आहे। भगवान परमात्म्याचा अवतारच मुळात त्या पद्धती आहे की राम आमच्या रघुकुलाची रीतच त्या पद्धतीची आहे की आमच्या कुलामध्ये खऱ्या अर्थाने एक वचनाने एक वचनानं आम्ही चालणारे आहोत, असा रघुकुल। आणि त्या रघुकुलामध्ये राजा दशरथजी आहेत। राजा दशरथजी असताना सुद्धा सर्व सौभाग्य त्यांना प्राप्त आहे, पण एका गोष्टीची उणीव घरामध्ये आहेत, पुत्र हिनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पतेत। त्यांच्या मनामध्ये दुःख आहे, कशाचं? जीवनात असा कोण आहे की तो सुखी आहे? कोणाला कशाचं कोणाला कशाचं दुःख आहे हे आहेच, हे जगतातलं सत्य आहे। कोणी किती जरी मोठा असलात, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी रे। सगळेच दुखी आहेत, स्टेजवरचा महाराज बी, खालचे बी, इकडचे बी, कोणाला कायचं टेन्शन आहे, कोणाला कायचं टेन्शन आहे, कोणाला कायचं टेन्शन आहे। लोकांना टेन्शन हे येणारच, जीवनातलं सूत्रच ते सोडत नाही माणसाला। फक्त त्या टेन्शन मध्ये समाधान मानणं चालू आहे। काहीतरी मिळालं का समाधान, गर्मीमध्ये तपतोय, उसाचा रस भेटला समाधान, मानायचं आणि जगायचं नाही का? पाणी प्यायला मिळालं जीवनात समाधान, हे समाधान शोधणं चालू आहे। आम्हाला काय दुसरीकडून आणायला लागते काय? समाधान मानणं, वास्तविकता सगळे दुःखातच आहेत, सगळे दुःखातच आहेत। किती दुःख आहेत, कोणाचं काही आहेत। एका ठिकाणी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बोलताना गोड बोलतायत, ते सांगतायत एकाच्या महलात फुलताती बागा, दुसऱ्यास राहण्या धड नाही जागा, अन्नासाठी फिरतो नागवा नागवा नागवा, ग्राम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा। एखाद्याला एवढं मोठं घर आहे राहायला की त्याच्या घरात बागाच्या बागा फुलतात, एवढं मोठाले घर। एखाद्याला मोठा बंगला आहे आणि दुसऱ्याला धड राहायला जागाही नाही, छपरात राहावं लागतं, कुटीमध्ये राहावं लागतं। काही लोकांना एवढं खायला आहे, काय काय खावं याची चिंता, काही लोकांना एक टाइम काय खावं याची चिंता आहे। काही लोक दिवसाला 4-4, 5-5 ड्रेस बदलतात, काही लोकांना अंगभर वस्त्र दिवसालाही मिळत नाहीत। प्रत्येकाचं जीवन सारखं नाही। अहो माणसालाच प्रारब्ध आहे असं नाही,
मुर्द्याला सुद्धा प्रारब्ध है दादा, मुर्द्याला। हाँ, मुर्द्याला एक हिंदी शायर ने बड़े अच्छे से कहा है, वह कहते हैं किसी की लाश पे फूलों की लड़ी है, किसी की लाश पे फूलों की लड़ी है, और किसी की लाश तो बिना कफन के ही पडी है। काही लोकांची, काही मुर्द्यांना सुद्धा भाग्यशाली समजावं लागतं। त्यांच्या अंगावर हारांच्या लाटाच्या लाटा येतात, हारच हार, हारच हार। काही लोकांना कोणी पाहायला सुद्धा तयार नाहीत। कोरोनाच्या कालावधीमध्ये पाहिलं आपण, जेसीपीच्या साह्यानं टाकावे लागले काही लोकांना। काय आता 4-5 व्यक्ती मरण पावलेत। माफी मागून बोलेल, मला राजकारणाचं काही घेणं देणं नाही किंवा मला त्याच्याशी संबंधही नाही, पण माझ्या विषयाला पुष्टी येण्याकरता मला हा विषय आठवतोय। होऊ नये असा प्रसंग घडलात, महाराष्ट्रावर हानी झालीत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गेले, त्यांच्या संगतीमध्ये ते 4 लोक सुद्धा गेलेत। पण मला खरं सांगा, किती मुर्द्यामध्ये सुद्धा प्रारब्ध असतेत ना। एका मुर्द्याला, एका मयतीला, एका प्रेताला हार मावत नव्हते, बाकी चौघांचं काय झालं माहित सुद्धा नव्हतं। त्यांच्यावर सोपस्कार, दाह संस्कार झाले असं मी झाले नाही, मी असं म्हणत नाहीये। माझा विषय मुळात घ्या, मला कोणाला निंदायचं, करायचं नाही, टोकायचं नाहीये। पण ज्यांच्यासाठी अख्खा महाराष्ट्र रडला, त्यांच्यासोबत 4 लोक गेले होते। कोणाकोणाला नाव माहिती आहेत त्यांचे? मुर्द्याला प्रारब्ध आहेत ना दादा, हे मानावं लागेल ना आम्हाला। मुर्द्याला सुद्धा प्रारब्ध आहेत, कोणाला काही मिळतं, पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे। दशरथाच्या जीवनामध्ये तेच दुःख आहे। राजा दशरथ विचार करतोय, सगळंच काही घरी आहे, पण दुःख पुत्र प्राप्ती नाही। आणि पुत्र प्राप्ती नसल्यामुळे आता मात्र खऱ्या अर्थाने एक दिवस राजमहलामध्ये दशरथजी, त्यांच्या 3ही राणी, वशिष्ठजी, अरुंधती, हे सगळे बसलेले असताना त्यांचं बाळ रडतं, वशिष्ठजी आणि अरुंधतीचं। आणि त्यांचं ज्या वेळेला ते बाळ रडतात ना, त्यावेळेला त्या बाळाचं रडणं काही थांबत नाही। रडणं न थांबल्यामुळे विचारलं, बाळा तू का रडतोय? त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं झालं, मी गुरु कोणाचा हो, मी कोणाचा गुरु हो? त्यावेळेला वशिष्ठजीच्या लक्षात आलं की आता माझ्या पुत्राला सुद्धा शिष्य पाहिजेत, याच्याकरता मी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत। म्हणून राजा दशरथाला सांगितलं, राजा जा म्हटले, पुत्र कामेष्ठी नावाचा तू यज्ञ कर, आणि त्या यज्ञ करण्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला काहीतरी क्रिया करायची आहेत, नाही का? मग ते श्वापद मारायला गेले। ते श्वापद मारत असताना श्रावण बाळाच्या आई वडिलांना त्या ठिकाणी बाण लागला, तो दृष्टांत इथं लागू होतो। ते तिकडे गेलेत आणि वेळ थोडा कमी होता, 4:15 वाजून गेले होते, म्हणून त्यांनी सर्व सामुग्री आणून यज्ञाला सुरुवात केली। आणि यज्ञाला जशी सुरुवात केलीत ना, लगेच त्या ठिकाणी त्या यज्ञातून यज्ञ नारायण भगवान परमात्मा प्रकट झाले आणि ते राजा दशरथाला आवाज देत आहेत, शरथा घे पायसदा
सांगितलं फक्त विलंब करू नका, विलंब करता विघ्न ओढवेल, विलंब करू नकोत. आणि विलंब करू नकोत म्हटल्यानंतर पहिला भाग माता कौशल्याच्या हाती दिला जातो, दुसरा सुमित्रेच्या हाती गेला, आणि तिसरा माता कैकेयीच्या हाती देणार. तिला राग आला, म्हटली मी मोठी, मी लाडकी असताना सुद्धा माझ्या हाती दिला नाही. मला त्या ठिकाणी तिने प्रसाद लवकर सेवन केला नाही. परिणाम असा झाला, तिच्या जवळचा जो काही पिंड आहे ती घार येते तर घेऊन निघून जाते. पिंड घारीने झळपिला, अंजनीने तो शेविला. म्हणजे एका अर्थानं जर आपण बघितलं तर हनुमंतराय हे भाऊच आहेत की नाही. प्रसाद एकातून निघाला, एकासाठी निघाला. भक्त म्हणून जरी घेत असले तरी ते बांधव आहेत. आणि मग सुमित्रा माता आणि माता कौशल्येने त्यांना आपल्या प्रसादातील अर्धा शेष भाग दिला. आणि म्हणून सुंदर अशी परिस्थिती निर्माण होते. आणि कौशल्य माताला रामप्रभू, सुमित्रा मातेला खऱ्या अर्थाने लखनजी आणि कैकेयी मातेला भरत आणि शत्रुघ्न असे पुत्र होतात. रामचरित मानसमध्ये थोडंसं वेगळं सांगितलेलं आहे, पण मी तुकोबाराच्या प्रमाणाचा आधार घेऊन सांगतो. दक्षिणेशी उभा बंधू लक्ष्मण, भरत शत्रुघ्न कैकेयी सूत. तुकोबाराय म्हणतात भरत शत्रुघ्न हा कैकेयीचा सूत आहे. वेगवेगळे भाव असतात. आता जितके रामायण आहेत तितके रामायण कथेमध्ये वेगवेगळ्या कथा, अनेक ठिकाणी कल्पभेदाच्या कथा आलेल्या आहेत. म्हणून त्या ठिकाणी ते झालं. जन्माला आले तर नवमी तिथी होती, आणि त्या नवमी तिथीच्या वेळेला खऱ्या अर्थाने माझ्या भगवान परमात्म्याने वसंत ऋतूतील चैत्र महिना शुद्ध पक्ष आणि अभिजित नक्षत्रावर माझे भगवान परमात्मा प्रकट झाले. त्याचं वर्णन गोसावी तुलसीदासांनी केलेलं आहे. भये प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी महाशिष भगवान परमात्मा प्रकट झाले. अवध में आनंद भयो, जय रघुवर लाल की. अशा पद्धतीचा आनंद सगळीकडे उत्सव साजरा करायला लागले. बाळ थोडेसे लहानाचे मोठे झालेत. रामकथा असती तर सविस्तर सांगितल्या जाते नाही का. मला आधी खरं सांगूत, मला असं माहिती पडलं तर रामकथा म्हणतायत, एवढा आनंद झाला होता. आमचे पोरं हे सगळे रोज म्हणतात काय झालं, किती दिवस झाले तुम्ही रामकथा केली नाही. आता मी तरी काय करू येत नाही. आणि सुंदर माझे भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रकट झाले. चौघही भावंड अत्यंत चांगले खेळायला लागले. आणि खेळत असताना सुद्धा त्यांचा आनंद काही वेगळा होता. लहानाचे मोठे झाले, गुडघ्यावर चालायला लागले, त्याचातही आनंद काही. ठुमक चालत रामचंद्र, त्यांचा प्रभू चालतायत त्याचाही आनंद, खेळतायत त्याचाही आनंद. रामप्रभू लहानपणामध्येच खऱ्या अर्थाने सकाळी उठल्याबरोबर त्यांना संस्कार एवढे चांगले प्राप्त होतात. प्रातकाल उठके रघुनाथा, मातृपितू गुरु नावही माथा. ते सकाळी सकाळी उठले का लगेच त्या ठिकाणी आई वडिलांचं दर्शन घेतात. आई वडिलांच्या पायाशी सगळं तीर्थ असतं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ते दर्शनासाठी आम्हाला दाखवतात. आणि मग माझे भगवान परमात्मा जसे थोडेसे काही मोठे होतात, विश्वामित्रजी येतात. आणि विश्वामित्रजी माझ्या भगवान परमात्म्याला संरक्षणार्थ, जग संरक्षणार्थ त्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी विनंती करतात. तर घेऊन जाण्यासाठी ज्या वेळेला विनंती करता येत ना, त्यावेळेला ते त्याच्या जवळ येतात. आणि राजा दशरथजीने पाहिलं
माझ्या कोणीतरी आमच्या घरी आलंय. घरी आल्यानंतर पाहतात तर अतिथी आहेत. आधी अतिथीचा सन्मान केला आणि सन्मान केल्यानंतर संपूर्ण यथोचित स्वागत झाल्यानंतर त्यांना विचारलं कसे काय आल्या. समजलं का मला? आधी विश्वामित्रजीला घरी बोलावलं, त्यांचा आधी पूर्ण सन्मान केला, त्यांना जेव खाऊ घातलं, आराम करू दिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी विचारलं कसे काय आले. आम्ही तर पाहुणा रस्त्यावर दिसला की राम राम कसे काय आले. त्याला घरात घेणं पहिले. आधीच आम्ही त्याला विचारतो काय कसे काय आले बाबा. व्याही असले तर मग सोडूनच द्या. जिजू साले असले तर मग सोडूनच द्या, नाही का. तो आनंद काही वेगळा. इथं विचारलं त्यावेळेला राजा दशरथजी म्हणतात विश्वामित्रजी तुमचं काय म्हणणं आहे. काहीच नाही. विश्वामित्रजी सांगायला लागलेत दशरथजी माझी इच्छा आहे, माझा तुझा जो ज्येष्ठ पुत्र आहेत ना तो ज्येष्ठ पुत्र मला पाहिजे. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा, म्हणून तुझा पुत्र मला खऱ्या अर्थाने पाहिजे असं म्हटलं. त्या ठिकाणी दशरथजी आधी तर विरोध करतात, पण विरोध करत असताना सुद्धा राम प्रभूच स्वतः सांगतात बाबा नकार देऊ नका, नाटक बिघडून जाईल, नाटक बिघडून जाईल. हे सगळं आमचं नाटक चालू आहे आणि या नाटकामध्ये जर खऱ्या अर्थाने कोणी काही बदल करण्याचा प्रयत्न केला तर ते होऊ शकत नाही. म्हणून माझे भगवान परमात्मा सुद्धा त्या ठिकाणी जातात आणि तिथं गेल्यानंतर त्या विश्वामित्रजीचा जो काही यज्ञ चालू आहे त्या यज्ञामध्ये त्राटिकेला मारून टाकतात, सुबाहूला सुद्धा मारून टाकतात. मारीच येतो. त्या मारीच आल्यानंतर मारीच आलं तर बिगर टोकाच्या बाणानेच खऱ्या अर्थाने 100 योजन दूर टाकून देतात, फेकून देतात. आणि सगळं झालं तरी 2-3 दिवस झाले आपल्या गुरुजी सोबतच राहणार. काम झालं तरी रामप्रभू खऱ्या अर्थाने आम्ही जाऊ का म्हणत नाहीत. आम्ही तर काम संपायच्या आधी म्हणतो जातो मग आता आम्ही आज. अरे पहिले काम तर करून घ्या. रामप्रभू गुरु आज्ञेशिवाय वागत नाहीत. भगवान परमात्मा आहे पण गुरु आज्ञेचं पालन करतायत. आणि मग त्या ठिकाणी दशरथजी क्षमा मागेल. विश्वामित्रजी रामप्रभूला म्हणतात रामजी आता आपल्याला धनुर्यज्ञाकडे जायचं आहे. असं म्हटलं नाही गुरुजी, तुम्ही तर म्हटलं होतं की फक्त यज्ञाचं संरक्षण करा परत या, तुम्ही तर आता धनुर्यज्ञाकडे नेत आहे. बोलले नाही. जायचंय म्हटलं ना गुरुनी, निघायचं म्हटल्यानंतर माझे रामप्रभू त्या ठिकाणी धनुर्यज्ञाकडे जातात. पण त्या धनुर्यज्ञाकडे जात असताना रस्त्याने खऱ्या अर्थाने माझ्या भगवान परमात्म्याला एक ओसाड असलेला आश्रम दिसतो. आणि तो ओसाड असलेला आश्रम ज्या वेळेला खऱ्या अर्थाने माझ्या रामप्रभूला दिसला, रामप्रभू त्या ओसाड असलेल्या आश्रमाकडे पाहतात. आणि त्या आश्रमाकडे पाहिल्यानंतर गुरुजीला विचारतात गुरुजी एवढा मोठा ओसाड आश्रम कसा काय आहे. आणि हे जे मध्ये असलेली जी शिळा आहे तो दगड तो त्या ठिकाणी काय करतोय. विश्वामित्रजी म्हणतात रामजी या मार्गाने रोज हजारो लोक आवागमन करतात, येणं जाणं करतात, एकाचंही लक्ष त्या दगडावर गेलं नाही, तुमचं कसं काय गेलं. रामप्रभू मनात म्हणतात प्रभू ज्याच्यावर लोकांचं लक्ष नाही त्याच्यावरच तर माझं असतेच ना. ज्याला कोणीच विचारत नाही त्याच्याकडे मी पाहत असतो म्हटले, माझा तो धर्म आहे. आणि मग कोण आहेत ते तर खऱ्या अर्थाने सर्व वृत्तांत सांगतात. गौतम नारी श्राप बस उपल देह धरी धीर. ती गौतम नारी आहे, ती का आहेत, का शिळा झालीत. खरं सांगू याचं प्रमाण तुम्हालाही माहिती आहेत, मलाही माहिती आहेत. आपल्याला जर ती दगड का झालीत हे माहिती असेल तर गोसावी तुलसीदासांना माहित नसेल का. नक्कीच माहित आहे. पण गोसावी तुलसीदासांनी फक्त एवढं सांगितलं गौतम नारी श्रापवस उपल देह धरी धीर. ती फक्त श्रापाने दगड झालीत. का झालीत, कशामुळे झालीत, का याच्या मागचा भाव असा आहे. मोठा कोणीही असो सांगणाऱ्याच्या गुणाचं अवलोकन करायचं असतं, अवगुणाचं नाही. आणि आजकाल लोक काय झालेत माहित आहे, अवगुणाला शोधतात जास्त, गुण नाही पाहत, अवगुण शोधत असतात. हा कधी तावडीत सापडते. अवगुणाचं शोधन नाही करायचं माणसाने, गुणाचं शोधन केलं पाहिजे. गौतम नारीच्या मुळे काय झालं पाप ते नका शोधू, तिच्यामुळे आज किती मोठं कार्य घडत आहेत. माझे भगवान परमात्मा त्या ठिकाणी जातात. पर सतपद पावन शोकन सावन. माझे भगवान परमात्मा त्या ठिकाणी गेलेत आणि त्या ठिकाणी जाऊन
फक्त आणि फक्त त्या गौतम नारीच्या त्या दगडाला पाय नाही लावले हो, फक्त पाय असा वर केला, त्या चरणाची माती त्या दगडाला लागली. लगेच त्या ठिकाणी चरण कमल रज चाहती कृपा करहु रघुवीर, ते चरण कमल त्या ठिकाणी लागलेत. जसे लागलेत ना, लगेच त्या ठिकाणी तिने सुंदर स्त्री रूप धारण केलं, तिचा उद्धार केला. आणि तिचा उद्धार केल्यानंतर भगवान परमात्मा पुन्हा खऱ्या अर्थाने धनुर्यज्ञाकडे जातात. त्या धनुर्यज्ञाकडे जात असताना आता काय होतं, इकडे जनकांची जी कन्या आहे त्या जनक कन्येचं त्या ठिकाणी स्वयंवर होतं. ते स्वयंवरही खऱ्या अर्थाने अशा अंगाने धरलेलं होतं की माझा शिवजीने दिलेला हा जो धनुष्य जो कोणी त्या ठिकाणी राजा तर मोडून दाखवेल, उचलून दाखवेल, खऱ्या अर्थाने त्यालाच ही मुलगी वरमाला घालेल, अशा पद्धतीचा भाव सांगितला होता. आणि म्हणून माता सीतेच्या जानकीच्या मनामध्ये मात्र एकच विचार आहे, कोणी का उचलेत ना हे मला माहिती नाही, पण तो निदान चांगला तो उचला पाहिजेत. कोणी उचललं तर कसं काय म्हटलेत, काय करावं, मनामध्ये भीती आहे. आणि मनामध्ये भीती असताना फक्त सख्यांना एवढंच सांगून दिलंय, मैत्रिणींनो, कुठला कोण्या देशीचा राजा येतो, आणि देशीचा म्हणजे देशातला कोण्या देशातला राजा येतो, आणि तो राजा कसा आहे याची खबरदारी तुम्ही घ्या बरं का. आणि म्हणून सख्या त्या ठिकाणी तैनातच होत्या. आणि अशा तैनातीत असलेल्या सखी सगळ्या आपला कामधंदा करत असताना काय झालं, लक्ष्मणजी आणि रामप्रभू आपल्या गुरु विश्वामित्रजी सोबत धनुर्यज्ञासाठी ज्या वेळेला यायला लागतात ना, सकाळच्या वेळेला बागेत फिरत असताना त्या माता जानकीच्या सखी ज्या आहेत, मैत्रिणी आहेत, त्या मैत्रिणी पाहतात. त्यांनी रामप्रभूला पाहिल्यानंतर एवढ्या पागल झाल्यात आणि लगेच त्या पळत आल्यात, अगं जानकी जानकी जानकी, अगं तुला काय सांगू. म्हटलं काय सांगायचं, काय झालं, काय सांगूत म्हटले, अगं आपल्या नगरीमध्ये, मिथिला नगरीमध्ये असे 2 सुकुमार असे राजे आलेत ग, असे सुंदर दिसतात ग, तुला काय सांगू म्हटले, त्यातला तर एवढा एक सुंदर आहे, आम्ही तर आधीच तुझा पती म्हणून तो निवडलाय ग. आता जानकी मातेला ज्या वेळेला त्यांचं वर्णन करून सांगायला लागलेत ना, माता जानकी सुद्धा आकर्षित झाल्या. माता जानकी म्हणतात, सख्यांनो, अगं तुम्ही जर एवढ्या सुंदर वर्णन करून राहिल्या तर खरंच किती गोड असेल, मला पाहायला मिळणार का. आता मला पाहायला मिळणार का म्हटल्यानंतर लगेच त्या ठिकाणी जानकी मैया त्या म्हटलेत, आम्ही तैनातीतच आहो म्हटले, ज्याही वेळेला दिसेल ना त्या वेळेला आम्ही नक्कीच त्या ठिकाणी तुला तो दाखवू. अशी त्यांची चर्चा चालू होती ना होती, तेवढ्यात एक सखी पळत आली, अगं 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 जानकी लवकर ये. म्हटलं काय झालं, अगं म्हटले, ज्या राजकुमाराच्या बद्दल आम्ही तुला सांगून राहिलोत ना, ते दोन्ही राजकुमार आता आपल्या घरासमोरून चाललेत, म्हटले तुला दाखवते. आणि ती जानकी माता आपल्या सख्यांसोबत वरच्या माळ्यावर जाते. वरच्या माळ्यावर होत्या त्या, पहिल्यापासून आहेत हे घर, वरच्या माळ्यावर गेल्यात आणि वरच्या माळ्यावरून जाऊन पाहतात तर रामप्रभू लखनजी खालच्या रस्त्याने त्या ठिकाणी जात होते. आता त्या खालच्या रस्त्याने जात असताना त्यांनी ज्या वेळेला पाहिलं, आता ह्या वर रामप्रभू चालले खालून, आता त्यांची नजरानजर कशी व्हायची, कसं काय पाहायला जाईल, पाहण्याचा योगच नाही. शेवटी परिणाम असा झाला, त्या ठिकाणी या सखींनी एक विचार केला आणि एक विचार केल्यानंतर त्यांनी एकच विचार केला की आता या रामप्रभूने कसं पाहिल. म्हणून एका सखीने जानकीच्या केसामध्ये लावलेला ते फूल बाहेर काढलं आणि जानकीला सांगितलं, फेक ना खाली, खाली फेक. तिने खाली फेक म्हटल्याबरोबर जानकी मैयाने ते फूल घेतलं आणि खाली फेकलं. जसं खाली फेकलं ना, माझ्या रामप्रभूच्या पुढे फूल पडलं आणि माझ्या रामप्रभूने वर पाहलत. आणि माझ्या रामप्रभूने जसं वर पाहलत ना, ते पाहता बरोबर माझ्या रामप्रभूला पाहता बरोबर अगदी आनंदित होऊन गेल्यात. माता जानकीने विचार केला, तर पती मला हाच पाहिजे. आणि हाच पती असल्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांनी आता मनोमन विचार केलात. वेळ कमी होतात म्हणून लगेच त्या ठिकाणी धरून यज्ञाचा विजय मिळवलात. माझ्या रामप्रभूला खऱ्या अर्थाने माता जानकी वरमाला घालतेत. रामप्रभू जानकीला वरमाला घालतात. एकटीच नव्हे तर त्या चौघही भावंडांना त्या ठिकाणी पाचारण करून त्यांचा विवाह लावून दिला जातो. आणि विवाह लावून गेल्यानंतर ते आपल्या स्वगृही नाम अयोध्या नगरीला निघून जातात. त्या अयोध्या नगरीला जसे निघून गेलेत, लगेच त्या ठिकाणी
सगळे विचार करतात आता राम प्रभूचा विवाह झाला असेल तर आता त्यांना राजपद सुद्धा देता आलं पाहिजे. राजा दशरथजी सुद्धा तयार होतात आणि राजा दशरथजी तयार झाल्यानंतर त्यांना आता उद्याला राजगादी मिळणार अशा प्रभूला माता कैकेयीच्या मुळे खऱ्या अर्थाने दुसऱ्या दिवशी वल्कल परिधान करावे लागले आणि वल्कल परिधान करून वनवासाला जावं लागलं. आता वनवासाला ज्या वेळेला माझे रामप्रभू जातात त्या रामप्रभूला सुद्धा त्या ठिकाणी जात असताना परिस्थिती अशी होते, माता जानकी म्हणते प्रभू मी तुमच्या सोबत येणार, मी तुमच्या सोबत येणार. आणि तुमच्या सोबत येणार म्हटल्यानंतर पुन्हा लक्ष्मणजीला सुद्धा माझे रामप्रभू सोबत घेत आहेत आणि सोबत घेतल्यानंतर रस्त्याने वेगवेगळ्या प्रकारचा उद्धार करत 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 निघतायत. पण निघत असताना सुद्धा माझ्या प्रभूची निषादराजची भेट होते, त्यानंतर केवट राजाची सुद्धा भेट होते. पण हे सगळे सुंदर पद्धतीने ऐकलेले प्रसंग आहेत. केवटाची भेट झाली, केवटाने सुद्धा माझ्या रामप्रभूला नावेमध्ये फिरवत असताना रामप्रभू ज्या वेळेला मुद्रा द्यायला लागतात त्यावेळेला केवट सांगतो प्रभू तुमच्या दोघांचं आपल्या दोघांचं काम एकच आहे, त्याच्यामुळं मला पैसे नकोय तुमच्याकडून. कोणतं काम? त्यावेळेला सांगितलं, केवट म्हणतो मी नावेतून तरुण नेतो आणि तुम्ही या जगतातून समाजाला तरुण नेतात. म्हटले आपल्या दोघांचं काम एकच आहे आणि एका धंद्यातले लोक पैसे घेत नसतात एकमेकाकडून. असं म्हणतात बा नावी बुवाकडून पैसे घेत नाहीत, गाडीवाल्याकडून, तसे महाराज लोक घेतात. दुसऱ्याचं काय सगळं आपलं बरं, पण ते एका क्षेत्रातल्या माणसाला चांगलं ओळखतात. प्रभू मग मी तर तुमच्या सोबतच आहे, मला तुमच्याकडून पैसे नकोय, फक्त एक विनंती करतो, तुम्ही ज्याही वेळेला परत याल ना प्रभू त्यावेळेला फक्त मला तुमच्या सोबत न्याल, ही अशी केवट विनंती करतो. परिणाम पुढे असं होतो, शूर्पणखा मिळते, ती रावणाला सांगते. रावणाला सांगून खऱ्या अर्थाने रावण साधू वेश धारण करून येतो, माता सीतेचं हरण करून घेऊन जातो. राम प्रभू लखनजी माता सीतेच्या शोधार्थ संपूर्ण वनवासामध्ये भटकंती करतात. भटकंती केल्यानंतर खऱ्या अर्थाने रस्त्याने जटायूचा सुद्धा उद्धार करून टाकतात. पण माता शबरीच्या सांगण्यावरून रामप्रभू खऱ्या अर्थाने सुग्रीवासोबत मैत्री करतात. तिथेच माझ्या हनुमंतरायाची भेट सुद्धा होते. सुग्रीवजी, जामवंतजी आदी करून अंगद वगैरे नील नल हे सगळे त्यांना त्या ठिकाणी नल नील सगळे सोबत होतात आणि अशा सगळ्यांच्या संगतीमध्ये माझे भगवान परमात्मा वालीचा सुद्धा वध करून सगळ्यांना सुग्रीवाला पद दिलं. आता सांगितलं माझ्या पत्नीचा सांभाळ शोध घेतला पाहिजे आणि म्हणून रामप्रभूच्या सांगण्यावरून हनुमंतराय शोध घेण्यासाठी जातात. लंकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी लंकेमध्ये बऱ्याच पद्धतीने दाहकता निर्माण करून देतात आणि तिकडून परत आल्यानंतर माताचा चूडामणी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या हाती देतात. रामप्रभू सुद्धा तयार होतात युद्धासाठी, करू नये बऱ्या बोलाने त्या ठिकाणी माता जानकीला सुपूर्त करावं म्हणून अंगदाला पाठवल्या जातात. पण अंगद बऱ्या बोलानं ज्या वेळेला अंगद सांगतो, पण रावण ज्या वेळेला बऱ्या बोलाने ऐकत नाही ना त्यावेळेला मात्र खऱ्या अर्थाने त्यांची अगदी मर्यादा संपून जाते आणि म्हणून मर्यादा पुरुषोत्तम रामप्रभू मात्र आता समुद्राच्या जवळ जातात, समुद्राची विनंती करतात. तिसऱ्या दिवशी समुद्र प्रकट होतो, त्याला समुद्र सूचना करतो नल नीलाच्या हातून तुम्ही दगड टाकले पाहिजेत, त्याच्यावर राम नामाचा उल्लेख केला पाहिजे हे सांगितलं. त्यांनी भला सेतू बांधला आणि सेतू बांधल्यानंतर त्या ठिकाणी गेले आणि महाभयंकर अशा युद्धाला सुरुवात झाली. त्या युद्धाला ज्या वेळेला सुरुवात झालीत ना, रोज युद्ध शंख वाजायचा, युद्ध सुरू व्हायचं, रोज शंख वाजायचा, युद्ध सुरू व्हायचं. पण रोज कोणाला तरी मारल्या जायचं, कोणाचा तरी वध त्या ठिकाणी व्हायचा. आणि मग तो वध होत असताना पहिल्या दिवशी इंद्रजिताला मारल्या गेलं, मेघनाथाला मारल्या गेलं, कुंभकर्णाला मारल्या गेलं. पण रावणासोबत ज्या वेळेला युद्ध चालू आहे, रावण मात्र मरत नाहीये म्हणून चिंता पडली. त्यावेळेला रामप्रभू बिभीषणाकडे पाहतात आणि बिभीषणाकडे जसं पाहतात ना, लगेच बिभीषण माझ्या रामप्रभूला सूचना करतात आणि सूचना जशी करतात ना, माझे रामप्रभू सर्व देवतांना साक्षी ठेवून एक बाण सर्व देवतांचं त्या ठिकाणी स्मरण करून त्या ठिकाणी रावणावर सोडतात आणि तो सरळ त्याच्या नाभीमध्ये जाऊन लागतो. त्याच्या नाभीमध्ये जसा गेलात ना, तिथंच त्या ठिकाणी अमृत कलश असतो, तो कलश फुटतो आणि तसा फुटलात ना त्याच ठिकाणी रावण धारातीर्थी पडतो, मरण पावतो आणि सर्व सृष्टीवर माझ्या रामप्रभूचा जयघोष होतो. सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की.
माझे राम प्रभू त्या ठिकाणी विजय मिळवतात. लंका जिंकलीत, माता सीतेला सोडवलं, पण लंका जिंकता बरोबर ठेवली नाही. बिभीषणाला राजतिलक करून दिलात आणि राजतिलक करून देऊन माझे रामप्रभू राजतिलक केल्यानंतर बिभीषणाला सांगतात, बिभीषण आज मला लवकर जाऊ देत, का मी जर लवकर गेलो नाही तर माझा भरत स्वतःला अग्नीमध्ये त्या ठिकाणी समाविष्ट करून देईल, म्हणून तुझं पुष्पक नावाचं विमान मला देत. रामप्रभू पुन्हा त्या पुष्पक विमानामध्ये बसतात आणि सगळेचे सगळे परत येऊन भरतजीच्या भेटीसाठी येतात आणि तिथून पुन्हा अयोध्येमध्ये जाऊन त्यांना राजतिलक केल्या जाते. अशा पद्धतीची ही रामकथा या ठिकाणी आली आहे. 7 दिवस लागतात एवढं सांगायला, पण झालं 10 मिनिटात ते साधूवर आहे कसा सांगते. असोत रामप्रभूची कथा होते. आणि ज्या वेळेला रामप्रभूची कथा झाली त्यावेळेला खऱ्या अर्थाने परीक्षितीजी महाराजांच्या मनामध्ये इतका आनंद निर्माण होतो. राजा परीक्षिती म्हणतात, प्रभू तुम्ही जर एवढी सुंदर कथा मला सांगितलीत ना, आता आम्हाला जर सूर्यवंशाची कथा सांगितलीत तुम्ही, पण आम्हाला चंद्रवंशाची सुद्धा कथा आम्हाला ऐकायची आहे, आम्हाला ते सुद्धा तुम्ही कथा ऐकवा. त्यावेळेला शुक महाराज सांगायला लागलेत, अरे परीक्षिती तुला जर खरंच कथा ऐकायची आहेत ना तर ते मी तुला कथा सांगतो. देवक राजा आहे, त्याची कन्या देवकी आहेत, वसुदेव बाबा आहेत, त्यांना पुत्र झालात. तो नंदबाबाच्या घरी नेऊन ठेवला आणि नंदबाबाच्या घरी नेऊन ठेवल्यानंतर त्यांनी आनंद उत्सव साजरा केला. पांडवाचा सहाय्यकारी झालात आणि तो निज धामाला निघून गेलात. हे जसं बोलत असताना मध्येच त्या ठिकाणी परीक्षिती महाराज बोलले, ओ बाबा 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 थांबा. हात जोडतायत. म्हटले काय झालं परीक्षिती? म्हटले तुम्ही अख्खं कृष्ण चरित्र रामचरित्रासारखं सांगता काय? आता रामचरित्र ऐकल्यानंतर माझी कृष्ण चरित्र सविस्तर ऐकायची मानसिकता झाली आहे. तुम्ही मला सविस्तर रामकृष्ण चरित्र सांगणार का? असा ज्या वेळेला प्रश्न केला, शुकमुनी म्हणतात, राजन खरं तर मी तुझ्या मनाची मानसिकता पाहत होतो. मला कृष्ण चरित्र संपूर्ण सांगायचं आहे, पण तुझी ऐकायची मानसिकता आहे का नाही आहे हे पाहण्यासाठी मी सरळ सरळ कृष्ण चरित्र तुला सांगितलं. असं जसे सांगायला लागलेत ना, अगदी मनामध्ये आल्हाद झालात आणि ते म्हटलेत मी कृष्ण चरित्र सांगतो, पण त्याच्यासाठी आधी संकीर्तन करा. थोडंसं बसल्या जागेवरच संकीर्तन करा, कारण जन्मानंतर आनंद घ्यायचा म्हणून मी मध्ये उठवलो नाही कोणाला, नाही का? थोडंसं संकीर्तन होईल, नंतर पुढला कथा पाहूया. श्रीराम जय राम जय राम श्रीराम
कन्हैया लाल की जय। प्रभु रामचंद्र भगवान की। परीक्षिती महाराज विनंती करता आहेत आम्हाला कृष्ण चरित्र सविस्तर सांगायचंय। कृष्ण चरित्राच्या संबंधामध्ये अनंत वर्णन आलेले आहेत। माझा भगवान परमात्मा जन्म घेतो, पण त्या जन्माच्या मागचे कारण समजले पाहिजेत। जब जब हुई धर्म की हानि, बाद ही असुर अधर्म अभिमानी, तब तब प्रभु करी विविध शरीरा, भर ही बाण अधम अधीरा। माझा भगवान परमात्मा अवतार घेतो कधी? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। भगवान परमात्म्याचं खऱ्या अर्थाने अवतार कार्यच हे भक्ताचा सांभाळ करण्यासाठी आहे। लोक म्हणतात दुर्जनाचा संहार करण्यासाठी। दुर्जनाचा संहार तर ठीक आहे, दुर्जनाचा संहार करण्याकरता देवाला अवतार करायची गरजच नाही। लाल्या पाडला की आपाप शांत होते, त्याला काय अवतार लागतात? त्याला देव अवतार घेतो तो भक्तांचा सांभाळ करण्यासाठी, आणि मग त्या सांभाळ करत असताना जो भक्ताला त्रास देतो त्या दुर्जनाचा संहार करण्यासाठी भगवान परमात्मा अवतार घेतात। आणि म्हणून भगवान परमात्म्याचे सुद्धा अंश, औशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णोत्तम अशा 6 प्रकारे भगवान परमात्मा अवतार घेतात। तो अवतार घेत असताना माझा भगवान परमात्मा क्रिया घडते तशी बघा। काय झालं? देवक राजाची कन्या आहे देवकी, हिचा विवाह वसुदेव, ज्येष्ठ वसुदेवासोबत लग्न लावून दिल्या जातात। आणि त्यांचं लग्न लावून दिल्यानंतर त्यांच्या लग्नाची मिरवणूक चालू असते, आणि त्या मिरवणुकीमध्ये स्वतः कंस सारथ्य करतो। आता ते सारथ्य करत असताना त्या सारथ्य करण्याच्या मागचा हेतूच असा असतो का तो कपटाने आपल्या बापाकडून, उग्रसेनाकडून गादी मिळवलेली आहेत, आणि ती गादी मिळवल्यामुळे आता आपल्या आपण समाजाच्या मनामध्ये वाईट झालो, आणि समाजाच्या मनामध्ये आपली जागा चांगली निर्माण झाली पाहिजे। म्हणून आता आम्ही हे चांगलं कार्य केलं पाहिजे की लोकांनी म्हटलं पाहिजेत, वा राजा चुलत बहिणीच्या लग्नामध्ये स्वतः सारथ्य काम करतोय, रथ चालवतोय। म्हणून सहानुभूती मिळण्यासाठी त्यांनी रथ चालवत होता। रथ चालवत असतानाच त्या ठिकाणी आकाशाची वाणी झाली, आणि ती आकाशाची वाणी त्याला सांगायला लागली, ते कंसा, अरे तू काय हिचा रथ चालवतोय? हिचा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे, तुला मारून टाकणार आहे म्हटले। असं जसं ज्या कंसाला माहिती पडलं ते त्याच्या मूळ स्वभावावर आलं। त्यानं खड्ग हाती घेतलं, शस्त्र हाती घेतलं, आणि देवकीला मारायला गेला। तेवढ्यात वसुदेव बाबांना हात धरला, म्हटलं, ए कंसा, तिला कशाला मारतोय? तिच्या 8व्या पुत्रापासून तुला दोष आहे ना, मग हिला मारू नकोत। तुला एवढीच भीती येत ना, मी हिचा पुत्र तुला आणून देईन मी पुत्र, सत्य माझी वाणी, ठेवा बंदीखानी दूता सांगे। तुला एवढी भीती येत ना, आम्हाला बंदीवासामध्ये ठेव, खऱ्या अर्थाने आम्हीच तुला पुत्र आणून देईल असं म्हटलं। आणि कंसाने बंदी शाळेमध्ये त्या ठिकाणी माझ्या भगवान परमात्म्याला ठेवलं। बंदी शाळेमध्ये जसं ठेवलं ना, माझ्या भगवान परमात्म्यानी कंसाचं पाप वाढावत म्हणून खऱ्या अर्थाने देवकीला पहिला पुत्र होतो, त्याचं नाव कीर्तिमान। त्या कीर्तिमान नावाच्या पुत्राचा वध त्या ठिकाणी कंस करतो। 1 नव्हे तर 6ही मारित दुराचारी, असं नामदेव महाराज वर्णन करतात। 6 पुत्राला तो मारून टाकतो। 7वा योग मायेने खऱ्या अर्थाने रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन टाकल्या गेला। पण ज्या वेळेला रोहिणी मातेच्या उदरातला तो मूल तिकडं वाढायला लागलं, इकडे मात्र देवकी मातेच्या उदरात सुद्धा एक पुत्र वाढायला लागला। पण तुम्हाला सांगू, ज्या वेळेला रोहिणी मातेच्या उदरामध्ये पुत्र आहेत ना, अशा वेळेला देवकी मातेचं तेज त्या ठिकाणी चमकारायला लागलं, आणि ते तेज चमकल्यामुळे आता मात्र कंस घाबरत होता। देवकीचे तेज दिसे जसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे। तो वेग काय होईल, कसं होईल, कधी जन्माला येईल, म्हणून तो आता वाट पाहायला लागला। इतकी वाट पाहायला लागला की आठवा तो देवा आठवायला लागला। आणि आठवत असताना परिस्थिती अशी झाली, त्या ठिकाणी माझे भगवान परमात्मा अयोनी संभव असं सुंदर दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा असा परब्रह्म केवळ शोभत असे,
असा माझा भगवान परमात्मा 8 वर्षाची प्रतिमा माता देवकीच्या समोर आणि नंद बाबाच्या समोर उभा राहतो. क्षमा मागेल, वसुदेव बाबाच्या समोर उभा राहतो. आणि त्यांच्या समोर उभा राहिल्यानंतर तिला सुद्धा काळजी पडलीत. म्हटले, बाळा तू 8 वर्षाचा 8 वर्षाचा उभा झाला, अरे कोण तुला म्हणेल माझा पुत्र आहे? सगळे म्हणतील दत्तक विकत घेतला, दत्तक घेतला म्हणतील, हे तू लहान हो ना. कृष्ण कन्हैया म्हणतात, आई मी लहानच होणार आहे, पण त्या लहान होण्याच्या आधी मला तुम्हाला काही सांगायचं आहे. मला त्या ठिकाणी मी लहान झाल्यानंतर इथं न ठेवतात मला तुम्ही नंद बाबाच्या घरी घेऊन गेलं पाहिजे. अशा पद्धतीची ज्या वेळेला विनंती केली त्यावेळेला माझे भगवान परमात्म्याचं ते ऐकतात आणि ऐकल्यानंतर त्या ठिकाणी माझे भगवान परमात्मा लहान रूप धारण करतात. आणि लहान रूप धारण जसं केलं, वसुदेव बाबाला काळजी पडली, तर आता याने लहान रूप तर धारण केलं. तयार आहे का? वसुदेव बाबाच्या जसं लक्षात आलं की आता या बाळाला उचलायचं कसं, न्यायचं कसं, पण भगवान परमात्म्याने सांगितलं मी लहान झाल्यावर जर खऱ्या अर्थाने मला घेऊन जा म्हणता येत ना, तर मग नक्कीच त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या शब्दावर विश्वास ठेवतात वसुदेव बाबा. आणि जसं भगवान परमात्म्याला उचलत ना, लगेच माझे भगवान परमात्म्याला उचलता बरोबर त्यांच्या हातापायातील बेड्या त्या ठिकाणी तुटून पडतात. आणि नंद बाबाच्या वाटेने वसुदेव बाबा माझ्या कृष्ण कन्हैयाला घेऊन जातात. आपणही तोच प्रसंग या ठिकाणी पाहणार आहोत. वसुदेव बाबा नंद बाबाच्या घरी जाण्यासाठी कृष्ण कन्हैयाला घेऊन जायला लागलेत. आपण सुद्धा वसुदेव बाबाचं स्वागत करूयात आणि वसुदेव बाबाला नंद बाबाच्या घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना सुद्धा भजनानंदाचा आनंद घेऊ लागूयात.